ऊस लावण्यासाठी मशागत वगैरे कशी केली होती? आणि बीज प्रक्रिया केली होती याला. कांडी लागण करताना तुम्ही डोळे वगैरे किती सरासरी 15 ते 17 कांड्यापर्यंत ऊस होता. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण सोनगाव क्षेत्रमाहुली सातारा इथे आलेलो आहोत संदीप शिंदे यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये. आणि ते गेले 4-5 वर्ष झाले एकरी 100 टनापेक्षाही जास्त उत्पादन ऊसाचं घेत आहेत. तर त्यांच्या आत्ताही यावर्षी त्यांचं अपेक्षित उत्पादन हे 130 टनपेक्षा जास्त आहे. आणि हे खूप शेतकऱ्यांसाठी खर्च खूप होतो आहे, पण उत्पादन तेवढं मिळत नाही आहे. हा ऊसामध्ये हा एक खूप शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण आज बघणार आहोत की ते असे काय वेगळे प्रॅक्टिसेस करत आहेत किंवा काय वेगळे प्रयोग करत आहेत ज्याच्यामुळे त्यांना एवढं उत्पादन मिळते. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही ॲग्रिकल्चर सागामध्ये वेळ दिल्याबद्दल. सर, तुम्ही ऊस लावण्यासाठी मशागत वगैरे कशी केली होती? ह्या क्षेत्राला पहिलं पलटी केलं, त्याच्यानंतर रान तापून दिलं 1-2 महिने. त्याच्यानंतर फनपाळी फिरवली, म्हणजे अगोदर 5 ट्रॉल्या शेणखत टाकल्या ह्या क्षेत्राला आणि ते विस्कटल्यानंतर त्याला फनपाळी फिरवून घेतली. आणि त्याच्यानंतर परत पाऊस वगैरे पडल्यानंतर सरी टाकली त्याला. अशा पद्धतीनं रान तयार करून घेतलं. बरं, मग ह्याच्यात बेसल डोस तुम्ही काय दिला होता? बेसल डोसमध्ये सरी टाकल्यानंतर लागणीच्या वेळेस बेसल डोस दिला. त्याच्यामध्ये एक DAP, 2 सुपर फॉस्फेट, एक पॉलिसल्फेट 25 किलो एक, परत त्याच्यामध्ये रिजंट अल्ट्रा 4 किलो आणि झायटोनिक 2 किलो एवढं टाकलं होतं. अच्छा. बेसल डोसमध्ये. आणि बीज प्रक्रिया केली होती याला. बीज प्रक्रियेमध्ये एक कीटकनाशक गावचो म्हणून, एक ह्युमिक आणि एक बुरशीनाशक, ह्या तिन्हींची मिळून बीज प्रक्रिया केली होती. मग ह्याच्यासाठी तुम्ही कांडी वापरली की रोप वापरलं होतं? कांडी लागण केली होती बीज प्रक्रिया. अच्छा, कांडी लागण. मग अच्छा, कांडी लागण करताना तुम्ही डोळे वगैरे किती बघितले होते आणि किती एकर, सपोज 1 एकराचं हे 1 क्षेत्र? एकर क्षेत्र आहे. तर किती त्याच्यासाठी 350 ऊस लागला. सरासरी 15 ते 17 कांड्यापर्यंत ऊस होता तो. अच्छा. बेण्याचा. मग हे सर्टिफाईड वापरता तुम्ही? हो, सर्टिफाईडच असतं. सर, कांडी लागवण केल्यानंतर किती दिवसांनी सुरुवात झाली होती उगवणीला? सरासरी 11 दिवसापासून उगवायला चालू झालं. ते 11 ते 21 दिवसापर्यंत पूर्ण झाली उगवण. त्याच्यानंतर 17व्या दिवशी युरियाचं 1 पोतं म्हणजे नत्र दिलं त्याला. त्याच्यानंतर 25व्या दिवशी आळवणी केली. आळवणीमध्ये जे काही घेतले ते शिवम ॲग्रो हायटेकचे मालक सांगतील काय काय. आळवण्यामध्ये IBA, ह्युमिक, मायक्रोन्यूटन, 2 NPKचे ग्रेड 1261 2328, सीवीड वगैरे देऊन आम्ही फुटवा प्लस त्याची साईज कशी चांगली निघेल ह्याकडे प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पुढचं त्यांना खताचा वगैरे डोस दिला जातो. त्याच्यात DAP, 24-24, मायक्रोन्यूटन, युरिया, अमोनियम सल्फेट आणि पॉलिसल्फेट असा डोस दिला जातो. मग त्यानंतर ह्यांनी टाकल्यानंतर मला वाटतं तुम्ही ते 45व्या दिवशी टाकला दाताळानं वगैरे मोजवून फुटव्याचा डोस फुटव्याचा डोस टाकल्यानंतर फनपाळी फिरवली होती त्याच्यावर. फनपाळी फिरवून थोडीशी 1 इंच 1.5 इंच माती हे चढवून घेतात. फुटव्याच्या डोस नंतर? नाही, फुटव्याचाच डोस. फुटव्याचा डोस टाकल्यानंतर त्याच्यावरती माती थोडीशी फनपाळी फिरवली की थोडी माती येते. 1-3 बोटापर्यंत 2 ते 3 बोट माती चढते त्याच्यावर. ते खत टाकलं जातं आणि त्याच्यावर माती वडली जाते थोडीशी. मग त्याच्यानंतर करतात, कधी ट्रॅक्टरच्या अवतानं केलं जातं, कधी चळी मारायच्या आवत येतात त्यानं केलं जातं. मग हे सगळे भेसळ डोस दिले जातात त्यावेळेस? त्यावेळेस बेसल बसतो. फुटव्याचा डोस. ओके. आणि हा 45व्या दिवशी दिला जातो फुटव्याचा डोस. अच्छा, 45व्या हा, 45 दिवसाच्या आसपास दिला जातो. आणि पाण्याची उगवणची सुरुवात कधी होते? पानं लगेच चालू होतात. म्हणजे ज्यावेळेस उगवण क्षमता होती तिथून 8 दिवसात मध्ये येतात पाणी त्याला. म्हणजे 25 दिवसाच्या आसपास आळवणी झाल्यानंतर पानं चांगली वर दिसायला सुरुवात होते. अच्छा. मग आता तुम्ही फवारणीचं जर आपण बोलायला गेलो तर फवारणी किती पानांवरती तुम्ही फवारणी सुरू करता? फुटव्याचा डोस टाकला का नाही की त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर पहिली फवारणी घेतो. त्यावेळेस 3 पानं ते 4 पानापर्यंत पानं आलेली असतात त्याला. 3-4 पानं असतात पहिल्या फवारणीला. त्यावेळेस सुद्धा संजीवक घेतले जातात. IBA 6BA घेतलं जातं, मायक्रोटन दिलं जातं. शक्यतो NPK अशी ग्रेड दिल्या जातात की ज्या निघालेले फुटवे
एकदम स्टार्ट घेतील, स्पीडनं वर येतील आणि साईज पकडतील, त्यावेळेस पण प्रयत्न केला जातो. मी खालून जो प्रयत्न केला जातो तो वरून स्प्रेमध्ये पण केला जातो. नत्राचं प्रमाण त्यावेळेस थोडंसं कमी ठेवलं जातं, का तर आपल्याला एकदम हाईट पण नाही, मधल्या कोंबाने जो पहिला फर्स्ट कोंब आहे तो हाईट पकडेल, तर साईडचे कोंब लवकर वर येत नाहीत. हां, म्हणजे जोपर्यंत तो छोटा राहतो तोपर्यंत साईडचे कोंब त्याला कव्हर कशी करतील धरून एक साथ बरोबर येतील असा प्रयत्न केला जातो त्या स्प्रेमध्ये. अच्छा. आणि तुम्ही ह्याच्यावरती जीवामृत किंवा काही जीवाणू जसं रासायनिक असतील का रासायनिक दुकानदारांकडून असतील किंवा कारखान्यातून काही लोक घेतात, असे काही जीवाणू वगैरे वापरताय? नाही, आम्ही स्वतः जीवामृत बनवतो. आता ह्याला आत्तापर्यंत 2 वेळा 200 लिटर सोडलेलं आहे जीवामृत, आणि आत्ता बनवलेलं आहे ते आत्ता सोडायचे आहे त्याला. ते कसं बनवता तुम्ही? म्हणजे ते त्याच्यामध्ये देशी गाईचं शेण 10 किलो, गोमूत्र 10 लिटर आणि बेसन पीठ 1 किलो बेसन पीठ. म्हणजे ते दुकानातून हे आणतो आपण, डाळ आणतो आणि घरी ते बनवतो. म्हणजे विकतची घेत नाही, विकतमध्ये केमिकल असतं ना, त्यामुळं घरी बेसन पीठ बनवतो त्याचं. आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय गूळ 1 किलो टाकतो. आणि हे सगळं ह्याच्यामध्ये ड्रममध्ये 200 लिटरच्या ड्रममध्ये सगळं मिक्स करून घेतो. आणि ते सकाळ संध्याकाळ 2 वेळा हलवतो त्याला. सावलीला ठेवलं जातं. हां, सावलीलामध्ये त्याच्यामध्ये हे टाकून पोतं वगैरे टाकून ठेवलं जातं त्याच्यावर फर्मेंटेशनसाठी. हां. मग आता हे तुम्ही 2 वेळा घेतलाय ना? हां, आतापर्यंत 2 वेळा टाकलेलं आहे त्याला. पण ह्याच्यात काही फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही स्वतः बनवताय ते आणि तुम्ही दुकानातून आणलेलं, ह्याच्यात हो ना, स्वतः हे केलेल्या जीवामृतामध्ये बरेचसे जीवाणू आहेत ना, भरपूर जीवाणू आहेत. आणि त्याचं म्हणजे आपले जे खतं टाकतो ना, त्याचं विघटन करण्याचं काम हे जीवाणूच करतात. आपटेक वाढतो. हां, जमिनीचा आपटेक पण वाढतो, दिलेली खतं अवेलेबल होतात त्यांना. म्हणजे ऊसाला जीवाणूंच्याद्वारे त्याचं विघटन करून अवेलेबल करून दिले जातात. त्यामुळे जीवामृतचा फायदा आहे शेतीला. तुम्ही आता हे आच्छादन पण पूर्ण शेतामध्ये केलंय, तर ह्याचा फायदा काय झालाय तुम्हाला, तुम्ही सांगू शकाल? कारण खूप शेतकरी करत नाहीत. शेतकऱ्यांना असं वाटतं की हे जर स्वच्छ ठेवलं तर ते चांगलं असतं. नाही, हेच आता ह्याच्यावरती आहे ना, ही टाकले आपले जीवाणू टाकलेले आहेत. कोणते ते कल्चर डिकम्पोस्टचे ह्याच्यावरती फवारणी केलेली आहे. आता हे 1 महिन्यामध्ये सगळं कुजून जाईल आणि ह्याचं खतामध्ये रूपांतर होईल. परत जे जीवाणू सोडणार आहे त्यांचा सुद्धा हे अन्न म्हणून त्याचा उपयोग होणार आहे. बरोबर, जीवाणूंना पण. बरोबर. म्हणजे असं बोललं जातं की ह्याच्या तुम्ही ऊस काढल्यानंतर जे पाचट राहतं ते पण खूप शेतकरी जाळतात, तर तुम्ही आता हे ते पण परत कुजवता की नाही, त्याचं काय कुजवतो की करता? ते पाचट ज्यावेळेस ऊस जातो की नाही, त्या पाचट कुटी करतो त्याच्यावरती, आणि कुटी करून ती गाडली जाते. अच्छा. त्याचे काय फायदे होतात सांगू शकाल तुम्ही? हा, त्याचे शेतकऱ्यांना जे म्हणजे काही खूप शेतकरी असे आहेत की ह्या गोष्टी करत नाहीयेत, म्हणजे जाळून टाकतात. त्यात खूप काही शेतकरी म्हणतात की आम्हाला उंदरांचा त्रास होतो ह्याच्यामधून, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना त्रास सेंद्रिय आहे. कर्ब याच्यामुळेच वाढतो जमिनीचा जास्त प्रमाणात. शेणखत आणि याच्यामुळे आता वाढतो. मातीची गुणवत्ता तर ढासळली आहे, सेंद्रिय कर्ब खराब झालाय. तर आता गरज आहे की शेतकऱ्यांनी ह्या प्रॅक्टिस केल्या पाहिजेत. तर मग ह्याचे फायदे तुम्ही एकदा सांगू शकाल का शेतकऱ्यांना? हा, काय होतं पाचट, आता हे ऊस तुटल्यानंतर जी पाचट खाली राहते त्याचं कटर मारताना रोटर होतो, पाचट बारीक केली जाते. त्याच्यानंतर बगला खत त्याच्यावर टाकून बगला मारले जातात. डिकम्पोजर ह्याने आता बोलले तसे डिकम्पोजर वगैरे त्याच्यावर टाकून खताचे युरिया, अमोनियम, सुपर गोळी टाकून त्याच्यावर बगला मारून माती पाडली जाते. काही शेतकरी थोडंसं पाणी देऊन त्याच्यावरून ट्रॅक्टरची चाकं फिरवतात जेणेकरून त्याच्यावर माती कशी येईल. हां, त्याच्यामुळे लवकर कुजते. आणि लवकर कुजल्यानंतर ह्याच्यामुळं कर्ब वाढला की आपटेक, साहजिकच आपटेक, शेतीचा भरपूर प्रमाणात मावाशी येणे, आपटेक वाढणे, गांडुळांचं प्रमाण वाढणे. हां, त्याच्यामुळे पुढचं उत्पादन वाढतं साहजिक. आता ह्याच्यामध्ये ड्रोन चा वापर तुम्ही कारण AI तंत्रज्ञान खूप वाढत चाललंय. आता जसं कृषिक झालं होतं बारामतीमध्ये, तिथे त्यांनी काही असे इक्विपमेंट AIचे लावले होते की तुम्हाला असे हे होते तंत्रज्ञान की तुम्हाला मातीमध्ये किती मॉइश्चर आहे ते समजतं, त्यानुसार तुम्ही ऊसाला पाणी देऊ शकता. म्हणजे तुम्ही असं काही वापरताय का की ड्रोन किंवा ह्याचा काही उपयोग करताय ड्रोन शेतामध्ये? आता ज्यावेळेस उंची वाढते ऊसाची त्यावेळेस ड्रोनने फवारणी घेतो आम्ही. 1-2 काय होतील तेवढ्या ड्रोनने घेतो. परत फवारण्या जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत 5 फुटाच्या आतपर्यंत ऊस असेल तोपर्यंत शेतकरी हाताच्या पंपाने फवारण्या वगैरे करतात. आता ह्याला STP हाताचा पंप आतापर्यंत 4 फवारण्या झालेल्या आहेत हाताच्या पंपाने. अच्छा. आता 1 महिन्यानंतर ह्याला ड्रोनच्या फवारण्या होतील 1-2.
सर आता एका रोपाला तुमच्या किती फुटवे फुटलेले आणि एकरी ऊस संख्या सांगायची झाली तर किती होती? आता ह्या क्षेत्रामध्ये 5 फुटाची सरी टाकलेली आहे आपण आणि एक 2 डोळ्यातील अंतर 1.25 फूट ठेवलेलं आहे. एका ठोंबामध्ये 5 ते 6 ऊस ठेवलेले आहेत आपण पूर्वी आणि पाचट काढल्यानंतर परत त्याच्यात वॉटरशूट आले. तर सरासरी 28,000 ते 32,000 ऊसाची संख्या पूर्वी होती पाचट काढायच्या वेळेस आणि त्याच्यानंतर परत वॉटरशूट 12 ते 14,000च्या आसपास आलेली आहे त्याला. हां, आणि किती कांड्यांवर गेल्यावर तुम्ही पाचट वगैरे काढलं 7 होतं? ते 8 कांड्यावरती असताना पाचट काढली होती. अच्छा, हां, बरं. आणि सर तांबोरा असेल किंवा ह्याच्यासाठी आपण खोडकिडा चं जे असतात पेस्ट येतात, तर त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे काळजी घेतली आहे? नाही आता ह्या फवारण्या ज्या केलेल्या आहेत ना त्या फवारण्यांच्यामुळं शक्यतो ह्या काय प्रॉब्लेम आलाच नाही आहे. ते शक्यतो बुरशीनाशक कीटकनाशक दिलं जातं, त्यामुळे तांबेऱ्याचा हा रोग येत नाही. कारण ह्या ऊसांना वगैरे तांबेरा जास्त प्रमाणात आणि खोडकीड लागते. तर त्यासाठी आपण ह्यांच्या जे 4 फवारण्या झालीत त्याच्यामध्ये आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे प्रत्येक फवारणीला देतो. म्हणजे संजीवका बरोबर किंवा NPKच्या ग्रेड बरोबर ते दिलं जातं मायक्रोन्यूटन बरोबर. आता शक्यतो आजकाल ना सगळे शेतकरी खूप प्रमाणात ऊसाकडे चाललेत, कारण ऊसाची एक तर लागण लावल्यावरती त्याला बघायची गरज नसते, नंतर नुसतं ड्रीप वगैरे मधून सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी. एक तर ऊसाची शेती सोपी आहे म्हणतात, ह्यामध्ये मजूर कमी लागतात. तर तुम्ही मग आता हे ऊस जेव्हा काढणीला येतो त्यावेळेस कसं काढताय? मशीनने काढताय? मजूर मिळतात तुम्हाला की कसं? कारखान्याचे येतात टोळे येतात टोळ्या त्यांच्या ते काढून घेतात. म्हणजे कामगारांनीच काढलं जातं. कामगारांनीच शक्यतो काढलं 80% ऊस बाकीचं मशिनरी मशीन शेवट येतात. हा शेवटला मशीन किंवा मोठे प्लॉट असतील ते मशीनने काढले जातात. आणि एकरी किती तुम्हाला उत्पादन अपेक्षित आहे आता? आता हे एकरी 130 टनाच्या प्लस उत्पादनीचं अपेक्षित आहे आम्हाला. ह्यांनी पाठीमागं पण मागचा ऊस जो आहे त्यांचा दुसऱ्या ठिकाणी क्षेत्र आहे तिथं 2.5 टनाचे सरासरीनं उत्पादन काढलेलं आहे. 112चं ॲव्हरेज बसलं होतं तिथे 112 टनाचं काढलेलं आहे एकरी. आता त्यांना ह्याच्यापासून 130 टना प्लस अपेक्षा आहे आणि त्यानुसार मला ती साईज ऊसाची संख्या वॉटरशूट सगळं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. सर तुम्ही ह्याच्यात खतांचं नियोजन कसं केलं होतं सगळ्या एवढ्या ऊसाला? याला टोटल वर खताचे 4 डोस टाकले रासायनिक खतांचे. पहिला बेसल डोस टाकला, त्याच्यानंतर 45व्या दिवशी फुटव्याचा डोस टाकला, त्याच्यानंतर 90व्या दिवशी बाळभर घातली. खताचा डोस टाकून रोटर आहे ना 4 चाकीचा सिंगल रोटर मारला, वरचीवर थोडासा मारला आणि भर त्याच्यावरती टाकली ऊसावरती. ते सिंगल रोटर मारल्यानंतर फुटवे थांबतात. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित फुटवे 5-6 त्यावेळेस ते फुटवे थांबले जातात. मी 7 ते 8 एक्स्ट्रा इंच, फुटवे 7 येत ते नाहीत 8 इंच त्याच्यामुळे. 8 इंच माती चढली जाते त्यामुळे फुटवे थांबतात. हां, त्याच्यानंतर पुन्हा मेनभर सरासरी 160व्या दिवशी घातली. हां, मग त्यावेळेस ते भर मारताना 2-4 कांड्यापर्यंत ऊस असेल. कुठला मेनभर? मेनभर फायनल भर मारताना हा हो 4-5 कांड्याच्या पुढे होता 4-5 ऊस. कांड्यापर्यंत मेनभर घालताना 4-5 कांड्यावर ऊस होता. पाचट पहिल्यांदा 8 कांड्यावरती ऊस असताना पाचट काढली, त्याच्यानंतर परत 15 कांड्यावर गेल्यानंतर दुसऱ्यांदा पाचट काढली. पाचट काढलं. अच्छा. आता सर ह्याला एकरी तुम्हाला उत्पादन खर्च किती आलाय? आता ह्याच्यासाठी आपल्या रासायनिक खतांचा दुकानचा खर्च 25,000 रुपये आलेला आहे. त्यानंतर शेणखत 35,000 रुपये आला आहे. 5 ट्रॉल्या टाकल्या होत्या, 7,000 आणि 35,000 रुपये त्याचे होतात. त्याच्यानंतर पाचट काढणीचे एक 12,000 2 वेळा काढल्यामुळे 12,000 रुपये गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे ट्रॅक्टरचे बाकीचे इतर सर्व खर्च मिळून 1,20,000 ते 1,25,000च्या आसपास टोटल खर्च जातो. हां, फक्त हा खर्च जास्त वाटत असला तरी असं एवढा जर खर्च केला तर तुम्ही 100 टनाच्या खाली येऊ शकत नाही, 100च्या वरतीच येणार. बरोबर आहे. हां, पण मला असं वाटतं की तुमचा खर्च जरी जास्त असेल तर तुम्हाला ह्याचे फायदे पुढच्या पिकासाठी पण होणार आहेत. होणार नाही, याचा सेंद्रिय कर्ब वाढणार, वाढतोय, हां. त्याच्यामुळे याचा खोडव्याला फायदा होणार. खोडवा सुद्धा 1.5 टनाच्या कमी खर्चामध्ये 1.5 ते 2 टनापर्यंत खोडवा जाणार. बरोबर आहे. त्यावेळेस जास्त खर्च येत नाही खोडव्याला. आणि आता तुम्ही जर नॉर्मली पाहिलं तर पहिले सगळे सर्रास शेतकरी हे 100 टनाच्या पुढं 100 टनाच्या आसपास ऊस घ्यायचे एकरी. आता असं झालंय की एक तर क्षार एवढे वाढलेत जमिनीमध्ये. तुम्ही जर बघाल की पुण्याच्या आसपासचं ते मुळामुठ्याचं पाणी असेल ते जे जातं तिथं पण माती खूप खराब झाली आहे, क्षार वाढलेत भरपूर प्रमाणात, जमिनीची कस कमी व्हायला लागलाय किंवा आपण म्हणतो कर्ब कमी झालाय. तर त्यामुळे ना भरपूर शेतकऱ्यांचं उत्पादन नाही बसत आहे आता तेवढं एकरी.
शेती करताना विचार शक्यतो शेतकऱ्याचा आधीचा काय बेस आहे वगैरे बघूनच आधीचा त्यांनी तयार करण्याच्या आधीचं कुठलं पीक आहे ते बघून शक्यतो रासायनिक खताचं प्रमाण 60% ठेवून 40% सेंद्रिय प्रमाण ठेवतो. त्यामुळे कर्ब पण जपला जातो आणि ह्यांचं दिवसांदिवस उत्पन्न आता मला वाटतं तुम्ही 5-6 वर्ष झालं 100 टनाच्या आत नाही. 100च्या आत नाही. चांगलं उत्पन्न मिळतं. चांगलं उत्पन्न आहे हे. जे मला बाकी पण शेतकऱ्यांना सांगायचं की जरी थोडासा खर्च जास्त असेल पण तुमच्या मातीचा पण कस वाढत चाललाय, त्यामुळे तुम्हाला पुढच्या पिकाला पण याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि सर आपण खोडव्याचं तुम्ही आत्ता बोललात, तर खोडव्याचं नियोजन तुम्ही कसं करताय मग? खोडव्याचा तर हा ऊस गेल्यानंतर पाचटकुटी करून घेतो. पाचटकुटी केल्यानंतर बुडके छाटून त्याच्या बगलामध्ये आपलं खत पेरलं जातं आणि ती माती पाचटावरती पडते, त्यामुळे पाचट कुजायला मदत होती. पाचटीवरती पण खतांचा डोस थोडासा असतो. युरिया, सुपर फॉस्फेट आणि अमोनियम पाचटावरती टाकलं जातं आणि त्याच्यावर माती पडली की ते 1 महिन्यामध्ये कुजून जातं. आणि त्याच्यानंतर बुडक्यावर पण स्प्रे करतात ते, म्हणजे रेग्युलर बुरशी वगैरे येऊ नये म्हणून. बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा स्प्रे बुडक्यावर दिला जातो कटर मारल्यानंतर, एक पाणी दिल्यानंतर, जेणेकरून उगवण चांगली होते. सर तुम्ही म्हणजे मला विचारायचं होतं की मातीचा कधी माती परीक्षण केलंय तुम्ही आता सध्या असं काही? नाही कारण केलेलं तुम्ही जर जीवामृत वगैरे टाकताय किंवा पाचट कुजवताय तर माती परीक्षण एकदा नाही केलेलं नाही. अच्छा, तुम्ही करून बघा, म्हणजे कर्ब वाढला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला पण समजेल. नाही पण हे ते असं पाचट कुटी करणे वगैरे हे सुरुवातीला हे पण पाचट त्यांची ह्याच ऊसाला उपयोगी पडते, कारण ह्यांनी आता याच्यावर स्प्रे वगैरे पंपानं मारलेला आहे. त्यामुळे ह्याचं जे खत तयार होईल ते पण ह्याच्यावर हे पावसाळी डोस सुद्धा आत्ता खताचा NPKचं टाकतात. त्याच्यानंतर ह्याचं खत आणि ते खत बऱ्यापैकी ह्याच ऊसाला लागू पडतं आणि पुढची जी पाचड आहे ती खोडव्याला लागू पडते त्यांची. त्यामुळे कर्ब शक्यतो पाष्टिक कर्ब जास्त असतो आणि शेणखत ऑलरेडी हे वापरतात. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहिल्यामुळे खोडवा सुद्धा यांना 1.5-2 टनापर्यंत जातो. बरोबर आहे. कमी खर्चात जातो. आणि ह्याच्यामुळे पाणी पण तुम्हाला जास्त द्यावं लागत नसेल पाचट टाकल्यामुळे. हा, पाचट आच्छादन असल्यामुळे पाणी कमी पाण्यामध्ये होते. हवा खेळती राहते, पाणी हो, तुम्हाला पाणी चांगलं कमी. राहते. आणि पाचट काढण्यामुळे हवा खेळती राहिल्यामुळे कांड्यांची साईज वगैरे तुम्ही बघाल तर हवा जास्त आतून उष्णता किंवा हवा फिरल्यामुळं साईजवर काम बऱ्यापैकी चांगलं होतं. हे वॉटरशूटवर पण स्वतः हे ज्यावेळेस छोटे वॉटरशूट असतात त्यावेळेस आतून वॉटरशूटला एक वेगळा स्प्रे देतात. सर आता ही अडसाईची तुम्ही लागण कधी केली होती? 12 जूनला केली होती लागण. 12/2/2025 ला. 25ला हा केली हा. होती. आता हा तुटणार नोव्हेंबर ते डिसेंबर, सरासरी 16 ते 18 महिने ऊस तुटायला लागतात. बरं. आणि तुम्ही आता 130 टन ह्या एकरातून अपेक्षित आहे तुम्हाला, तर मग आपण जर रुपयांमध्ये बोललो की तर मग काय सांगू शकाल, किती अपेक्षित आहे तुम्हाला पैसे आता ह्याच्यातून येण्या? सरासरी 130 टन जर ऊस भरला तर ह्याचे 4,55,000 रुपये होतात. त्याच्यातून आपला खर्च समजा 1,25,00,000 रुपये आपण पकडलाय तर तो 1,25,00,000 वजा जातात, 3,30,000 शिल्लक राहतात. निव्वळ उत्पादन आपल्याला हे 4,30,000 हा 4.5 लाख तुम्ही पकडले की 3,500 रुपये रेटने? 3,500 रुपये रेट आपल्याला कारखान्याचा ह्या वर्षी मिळाला. आता पुढच्या वर्षी वाढावा सुद्धा मिळू शकतो, बरोबर. पण अगदी ह्याच रेटने जरी पकडलं तरी 4,55,000 रुपये राहतात. त्याच्यातून 1,25 गेल्यानंतर 3,30,000 निव्वळ शिल्लक राहतात. आता काही शेतकरी 60-70 किंवा 80,000 रुपये खर्च करतात आणि 1.5 टन काढतात. मग 1.5 टनातनं जर 70 टन जर ऊस आपला 1.5 टन जर ऊस काढला तर 60 टन होतो. 60 टनाचे 35 2,10,000 होतात. त्याच्यातून 70,000 वजा जाता शेतकऱ्याला जास्तीत जास्त 1,40,000 रुपये शिल्लक राहतात. मग थोडंसं जर खर्च वाढवला आणि थोडंसं जर नियोजन केलं तर 1,40,000चे डायरेक्ट 3,30,000 म्हणजे 14 दुनी 28, 2,80,000 म्हणजे थोडक्यात डबलपेक्षा जास्त पैसे शिल्लक राहतात. एका वर्षात ते 18 महिन्यात भेटतात. आणि तेवढाच कालावधीत म्हणजे तुम्ही 2 वर्षात जो दुसरा शेतकरी उत्पादन घेतो ते ह्यांचं एका वर्षात 18 महिन्यात उत्पादन मिळतंय. म्हणजे त्यांना 36 महिन्यात मिळणार आहे, ते ह्यांना 18 महिन्यात मिळणार आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे त्याच तेवढ्या तेवढंच पैसे कालावधी, मिळण्यासाठी तेवढंच त्यांना सगळं दोन तेवढंच, वेळा- फक्त नियोजन न केल्यामुळे प्रॉब्लेम. 2 वर्ष कालावधीची वाढ बरोबर बघायला आहे. लागणार. 2 वेळा पीक घ्यावं लागणार आहे. तसं ह्यांना एका पिकामध्ये तेवढं उत्पादन निघतंय शक्य. सर खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे पण. तुम्ही आज एवढी चांगली माहिती दिलीत आणि मला असं वाटतं की ऊस उत्पादक शेतकरी आपल्याकडे भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. काही शेतकरी जर जीवामृत वापरतील किंवा पाचटचं जरी त्यांनी नियोजन केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि त्यांना फायदा झाला तर ह्या व्हिडिओचं संख्या वगैरे हां. मेंटेन केली तर उत्पादन एवढं भेटू शकतं. म्हणजे ऊसाची संख्या वगैरे जर मेंटेन केली तर ते उत्पादन साध्य होत आहे. बरोबर आहे.
तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी थोडंसं या जर कोणी करत नसेल तर हा पण एक प्रयोग करून पाहावा आणि काही त्यांच्या उत्पादनात वाढ होतीये का किंवा काही बदल घडत आहेत का तेही करून बघावं. तुम्ही सर्वजण आपल्या सगळ्या व्हिडिओंना एवढ्या छान प्रमाणात प्रतिसाद देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण भरपूर शेतकरी आहेत जे व्हिडिओ आपले पाहत आहेत, शेअर करत आहेत, लाईक करत आहेत, पण ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक सबस्क्राईब हा आमच्यासाठी एक प्रोत्साहन असतं की जेणेकरून आम्ही काही नवीन शेतकऱ्यांना घेऊन येऊ शकतो, काही नवीन प्रयोग तुमच्या पुढे मांडू शकतो आणि तुम्हाला वेगवेगळी माहिती देऊ शकतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा, भरपूर प्रमाणात लोकांपर्यंत पोचवा आणि तुमच्या पूर्ण सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद.